नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 2.1चा या व्हिडिओमध्ये तिसरा प्रश्न सोडवणार आहोत। पहिले दोन प्रश्न आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। दुसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपणास रॅशनल नंबर दिले होते आणि त्यावरून आपण डेसिमल फॉर्म काढला होता। आता या तिसऱ्या प्रश्नामध्ये आपणास हा डेसिमल फॉर्म दिलेला आहे आणि त्यावरून रॅशनल नंबर्स म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये हे रॅशनल नंबर्स आपणास कन्वर्ट करायचे आहेत। तर सोडूया। पहिला प्रश्न 0.6 डॉट याचा अर्थ काय होतो? 0.6 डॉट म्हणजे 666 हा एक 6 नंबर कंटिन्यू रिपीट होतोय, म्हणजे 0.66 वर आपण त्यामुळे डॉट दिलेला आहे। तर हे आन्सर कोणत्या रॅशनल नंबरचा आहे ते आपणास काढायचं आहे। समजा p/q, तर कोणत्या रॅशनल नंबरचं हे आन्सर येईल ते आपणास काढायचं आहे, म्हणजे न्यूमरेटर काढायचं आहे आणि डिनॉमिनेटर काढायचं आहे। त्यासाठी आपण काय करू, याला x कन्सिडर करू। सपोज x = 0.6 डॉट। आता एकच नंबर आपला रिपीट होतोय, फक्त 6 नंबर एकच नंबर रिपीट होतोय, त्यामुळे आपण 10 ने येथे मल्टिप्लाय करू, कारण एकच नंबर रिपीट होतोय। तर मल्टिप्लाय बोथ साइड बाय 10 ने मल्टिप्लाय केलं या साईडला म्हणजे 10x होईल आणि या साईडला 0.6 डॉट समजा इंटू 10। तर आता 10x = 0.6 म्हणजे 0.6 ला आपण 10 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येईल? 6.0। तर 6 पॉईंट आणि हे एक नंबर कंटिन्यू रिपीट होतोय, म्हणून हा नंबर आपला असाच राहील। मग आता हा नंबर आला आपणास, तर सपोज याला इक्वेशन 2 ने इंडिकेट करू आणि या इक्वेशनला 1 ने इंडिकेट करू। आता या इक्वेशनमधून हे इक्वेशन मायनस करू आपण। सबट्रॅक्ट इक्वेशन 1 ला आपण 2 मधून मायनस करू। आता 2 इक्वेशन 10x आणि 1 इक्वेशन या साईडचा x म्हणजे मायनस। आता 6.6 डॉट मायनस 0.6 आणि डॉट 10x मायनस x म्हणजे 9x होतील, इक्वल टू आता 6.6 डॉट मायनस 0.6 डॉट हे सबट्रॅक्शन करायचं आहे आपणास। तर हे कॅन्सल होईल म्हणजे 0.0 येईल। 6 डॉट मायनस झाला तर 0 आणि 6 मायनस 0 म्हणजे 6, म्हणजे आन्सर काय येईल? 6.0। 6.0 म्हणजे काय? फक्त 6 असं लिहू शकतो आपण। 6.0 म्हणजे 6। आता देअरफॉर यावरून x ची व्हॅल्यू काढता येईल आपणास। x = काय होईल? 6 आणि हे डिनॉमिनेटरला जातील 9। आता देअरफॉर x = काढता येईल, स्मॉल फॉर्म घेऊ, 3 2 6 आणि 3 3 9 म्हणजे 2/3 येईल x ची व्हॅल्यू। आपण x कशासाठी कन्सिडर केला होता? 0.6 डॉटसाठी। देअरफॉर x ची व्हॅल्यू 0.6 डॉट इक्वल टू 2/3 म्हणजे p/q या फॉर्ममध्ये आलेलं आहे आपला। p म्हणजे 2 आणि q म्हणजे 3 या फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे। जर आपण हे 2/3 म्हणजे 2 ला जर 3 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येईल आपलं? हेच आन्सर येईल, म्हणजे 0.6चा भाग जाईल, येथे 0 येणार, पुन्हा 2 राहील, पुन्हा 6चा भाग जाईल म्हणजे पुन्हा 2 राहील, म्हणजे कंटिन्यू 6 येत राहतील आपले। म्हणजे आपण 0.6 डॉट याला 2/3 या फॉर्ममध्ये म्हणजे p/q मध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे। नेक्स्ट 0.37 बार येथे, तर याचा अर्थ काय होतो? 0.37 म्हणजे हे 3 आणि 7 हे 2 पॉईंट कंटिन्यू रिपीट होत आहेत, याचा अर्थ म्हणून 0.37 आणि 37 वर आपण बार लिहिलेला आहे, बरोबर आहे। येथे कोणते 2 नंबर रिपीट होतात? 3 आणि 7, म्हणजे टोटल 2 नंबर रिपीट होतात। त्यामुळे येथे काय करायचं? 100 ने दोन्ही साईडला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे। मागच्या प्रॉब्लेममध्ये फक्त एकच नंबर रिपीट होत होता,
म्हणजे 0.666 फक्त एकच रिपीट होत होता, त्यामुळे आपण 10ने मल्टिप्लाय केलं होतं. पण येथे काय होते, 2 नंबर रिपीट होत आहेत, त्यामुळे 100ने मल्टिप्लाय करू. आपण याला कन्सिडर एक्स करू. सपोज एक्स इक्वल टू 0.37 बार. इक्वेशन 1ने इंडिकेट करू. आता दोन्ही साईडला आपण 100ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय बोथ साइड बाय 100. 2 नंबर रिपीट होत आहे म्हणून 100ने मल्टिप्लाय. देअरफॉर या साईडला 100ने मल्टिप्लाय केलं तर 100x होईल, आणि या साईडला 100ने मल्टिप्लाय केलं, समजा 100 इंटू 0.37 बार. देअरफॉर 100x इक्वल टू 2 झिरो आहेत, म्हणजे हा पॉईंट 2 डिजिट पुढे जाईल, म्हणजे 37 आणि पॉईंट, आणि हे 2 नंबर कंटिन्यू रिपीट होत आहेत, ते नंबर आपले 37 आहेत. असा आन्सर येईल. आता इक्वेशन 2ने कन्सिडर करू. इक्वेशन नंबर 2. आता 2 मधून 1 इक्वेशन मायनस करू. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. आता 100x मायनस हा x होईल, आणि इक्वल टू आणि मायनस 0.37 बार. आता 100x मायनस x म्हणजे 99x होतील, आणि इक्वल टू हे सबट्रॅक्शन 37.37 बार मायनस 0.37 बार. हे कॅन्सल होईल, म्हणजे 0 होईल, आणि 7 आणि हे 3, म्हणजे आन्सर काय येईल 37. 37.0 म्हणजे 37 आन्सर आलेलं आहे. त्यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल आपणास. एक्स इक्वल टू 37, आणि हे या साईडला डिनोमिनेटरमध्ये येतील, म्हणजे एक्सची व्हॅल्यू ही आली. पण एक्ससाठी आपण काय कन्सिडर केलेलं आहे, 0.37 बार. देअरफॉर 0.37 बार इक्वल टू 37/99 हे आन्सर आलेलं आहे. म्हणजे P/Q या फॉर्ममध्ये आपण हा रॅशनल नंबर कन्वर्ट झालेला आहे. जर हे आपण सॉल्व केलं 37/99, तर आन्सर आपलं हे आन्सर येईल. समजलं मित्रांनो. नेक्स्ट 3.17 बार. 3.17 बार म्हणजे काय, 3.171717 म्हणजे 1 आणि 7 हे 2 पॉईंट आपले कंटिन्यू रिपीट होतात. 2 पॉईंट म्हणजे येथे आपण काय करणार, 2 पॉईंट रिपीट होतात म्हणून दोन्ही साईडला आपण 100ने मल्टिप्लाय करणार. ओके. आता मग सपोज एक्स कन्सिडर करू 3.17. आता मल्टिप्लाय बोथ साइड बाय 100. कारण 2 नंबर रिकरिंग आहेत, त्यामुळे आपण 100ने मल्टिप्लाय करणार. देअरफॉर 100ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 100x होईल, आणि या साईडला 100 इंटू 3.17 बार. देअरफॉर 100x. आता येथे 100ने मल्टिप्लाय करतो म्हणजे हा पॉईंट 2 डिजिट पुढे जाईल, म्हणजे 317, आणि पॉईंट 2 रिकरिंग नंबर कोणते आहे आपले 17. हे 17 ॲज इट इज राहील, म्हणजे 317.17 बार असा आन्सर येईल. 100ने मल्टिप्लाय केलं म्हणून हा पॉईंट 2 घरं पुढे जाईल, हा पॉईंट येथे येईल. आता देअरफॉर आता याला इक्वेशन 1 कन्सिडर करू. एक्सचं इक्वेशन हे आपण घेतलेलं आहे, आणि 100ने एक्स हे इक्वेशन आलेलं आहे. आता सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. इक्वेशन 2 मधून 1 मायनस करू.
इक्वेशन 2ची लेफ्ट साईड 100x आणि इक्वेशन 1ची लेफ्ट साईड x मायनस x. आता 317.17 बार आणि मायनस 3.17 बार. ओके. आता देअरफॉर 100x मायनस x म्हणजे 99x होतील आणि या साईडला 317.17 बार मायनस 3.17 पॉईंट खाली पॉईंट लिहिलेला आपण 17. सबट्रॅक्शन घ्यायची आहे म्हणजे 17 बार कॅन्सल म्हणजे पॉईंट नंतर 0 येईल आपला आणि 7मधून 3 गेले 4 1 आणि 3 म्हणजे 314.0 म्हणजे 314 आन्सर येईल आपलं. मग इथे आपण काय लिहिणार 314. आता यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल. एक्स इक्वल टू 314/99 हाच आपला एक्सची व्हॅल्यू आपण काय कन्सिडर केलेली आहे 3.17 बार म्हणजे इथे एक्सची व्हॅल्यू आपण पुट करू 3.17 बार इक्वल टू 314/99 हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट येथे 8 आणि 9 हे 2 पॉईंट रिपीट होतात. 8 आणि 9 2 पॉईंट रिपीट होतात म्हणून आपण काय करणार 100ने मल्टिप्लाय करणार दोन्ही साईडला. त्यासाठी आपण एक्स कन्सिडर करू. सपोज एक्स इक्वल टू 15.89 बार. आता मल्टिप्लाय बोथ साईड बाय 100ने मल्टिप्लाय केलेलं आहे त्यामुळे 100x इक्वल टू 15.89 बार. देअरफॉर 100x इक्वल टू 2 0 येथे म्हणजे हा पॉईंट 2 डिजिट पुढे जाईल म्हणजे येथे पॉईंट येईल आपला म्हणजे 1589 आणि 2 रिपीट होणारे आपले पॉईंट 8 आणि 9 आहेत. हे ॲज इट इज असेच राहतील. आता इक्वेशन 1 हे घेऊ आणि इक्वेशन 2 हे कन्सिडर करू. आता सबट्रॅक्ट इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करू फ्रॉम इक्वेशन 2. मग 100x मायनस x इक्वल टू 1589.89 बार मायनस 15.89 बार. 100x मायनस x म्हणजे 99x होतील आणि हे सबट्रॅक्शन 8 कॅन्सल होईल म्हणजे आता 1589.89 डॉट मायनस 15.89 बार. आता हे कॅन्सल होईल म्हणजे इथे 0 येईल आणि हे 9 मायनस 5 4 8 मायनस 1 म्हणजे 7 आणि 15 आन्सर येईल आपलं 1574. आपणास एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. देअरफॉर एक्स इक्वल टू 1574 अपॉन हे 99 या साईडला येतील डिनोमिनेटरमध्ये म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढली. एक्स आपण कशासाठी कन्सिडर केलेलं आहे या व्हॅल्यूसाठी 15.89 बार इक्वल टू 1574/99 हे आन्सर आलेलं आहे आपलं. नेक्स्ट येथे 2.514 म्हणजे 3 हे नंबर रिकरिंग आहेत. 2.514 बार याचा अर्थ काय होतो 2.514 नंतर पुन्हा 514 म्हणजे कंटिन्यू हे 3 नंबर रिकरिंग होत आहेत. त्यामुळे आपण येथे काय करणार एक नंबर रिपीट होत असेल तर त्यावेळेस आपण 10ने मल्टिप्लाय करतो. जर 2 नंबर असतील तर 100ने मल्टिप्लाय करतो. येथे 3 नंबर आहेत 3 नंबर रिकरिंग आहेत त्यामुळे आपण येथे काय करणार 1000 मल्टिप्लाय करणार. ओके. आता मग येथे आपण एक्स कन्सिडर करू. सपोज
x इक्वल टू 2.514 बार. आता मल्टिप्लाय बोथ साइड बाय 1000. ओके, देअरफॉर 1000 x होईल या साईडला आणि या साईडला 30 इंटू 2.514 बार. देअरफॉर 1000 x इक्वल टू, आता इथे 3 झिरो आहेत, आपण मल्टिप्लाय करतोय म्हणजे हा पॉईंट काय होईल, 3 घरं पुढे शिफ्ट होईल. 1 2 3 म्हणजे पॉईंट इथे येईल आपला, हा पॉईंट येथे शिफ्ट होईल म्हणजे आन्सर काय येईल आपलं, हा इथला पॉईंट निघून जाईल 2514 आणि हा पॉईंट इथे येईल. रिपीट कोणते रिकरिंग नंबर हे आहेत 514, हे पुढे ॲज इट इज आपण लिहून ठेवणार. ओके, आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आता या इक्वेशनमधून हे इक्वेशन मायनस करू. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 ला मायनस करायचे फ्रॉम 2 मधून. तर 1000 x आणि मायनस x इक्वल टू ही व्हॅल्यू 2514.514 बार मायनस 2.514 बार. देअरफॉर 1000 मधून 1 मायनस झाला तर 999 इक्वल टू, आता हे सबट्रॅक्शन करू आपण. 999 x आता 2514.514 आणि मायनस 2.514 हे कॅन्सल म्हणजे इथे 0. 4 मायनस 2 म्हणजे 2, 1 5 आणि 2. आन्सर येईल आपलं 2512. ओके, यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल. एक्स इक्वल टू आणि अपॉन 9 ही व्हॅल्यू येथे डिनोमिनेटरला येईल. आता एक्स आपण कशासाठी कन्सिडर केलेलं आहे, 2.514. देअरफॉर 2.514 बार इक्वल टू अपॉन 999 हे येईल आपला आन्सर. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.